नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती। आजची माहिती आहे विलासराव देशमुख अभय योजनेबद्दलची। ही योजना महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे समस्या निर्माण होत असलेल्या ग्राहकांसाठी। त्यामुळे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, ही योजना नेमकी कोणत्या लाभार्थ्यांना मिळते याविषयीची सविस्तर माहिती आज आपण लेट्सअप मराठीच्या योजना तुमच्या फायद्याची या सदराच्या 7व्या भागामध्ये पाहणार आहोत। कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत देणारी ही योजना आहे। या योजनेची वैशिष्ट्ये काय, तर यामध्ये थकीत मुद्दल एक रकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत मिळणार आहे। सुलभ हप्त्यामध्ये थकबाकी भरण्याची सोय यामध्ये उपलब्ध आहे। या योजनेमुळे फेरजोडणीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे। पण या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, तर कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। मग या योजनेचा कालावधी किती असणार, तर 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत या योजनेचा कालावधी असेल। आता पाहूयात या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा। विलासराव देशमुख अभय योजना ऑनलाईन पोर्टलवर यासाठी अर्ज करता येतो। या योजनेविषयी ग्राहक महावितरण कार्यालयात देखील अधिक माहिती घेऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल या योजनेचा फायदा काय, तर 32 लाख ग्राहकांना या योजनेमुळे पुन्हा वीज जोडणी मिळू शकते। व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरू होऊ शकतात। थकबाकी वसूल होऊन महावितरणच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल। योजना तुमच्या फायद्याची या सदरासह लेट्सअप मराठीवर नवनवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।